पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील. हा बॉल खाली राहिला, वेगानं सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. ते टेस्टरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल. गोलंदाजी मार्क वरती आपण चला काही पुढच्या मिनिटांमध्ये अलंकार जाधव आपण या ठिकाणी आला नाही तर आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली की तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमच्यापर्यंत पोहोचला जाणार नाही. या बॉलवरती देखील जर पाहिलं तर एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नोकरी सम्राट संदीप कदम सर यांचं आगमन या ठिकाणी झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत. आमचे श्रीलेवन संघाचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून श्रीलेवन संघ घाटकोपर उभा राहिला रमेश झाडगे आप्पा हे देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. हा बॉलला पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची धाव, बराचसा बाहेर बॉल पिचिंग केलाय, व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी श्रीकांत भोसलेची पाहायला मिळते. पुण्यावरून काच या ठिकाणी दाखल झालाय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते, 5 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत कुमटेकरला आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. या बॉलवरती फटका आलाय, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न झालाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट केली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु बॉल सापडलाय. 2 धावा मिळाल्या, 2 धावांच्या मदतीने. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची जोडी सोहम आणि प्रितेश. बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न झालाय, त्यावेळेला फटका समोरच्या दिशेने लॉंगॉन मध्ये खेळाय. एक धाव घेतली आहे, स्वतः गोलंदाज पोहोचेल, दुहेरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाते 9 या आकड्यावरती. कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय निलेशदादा कोळसकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रायगड जिल्हा, तसेच आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष आदरणीय निलेशदादा मनोहर कोळसकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी वैभव राऊत आणि कुणाल डोळस, शुभम रावत यांचं आगमन या ठिकाणी होते. आपलं हार्दिक स्वागत. बंटी भाऊ आपलं हार्दिक स्वागत या आपण व्यासपीठावरती. तर या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा आल्यात आणि हा चौकार जर पाहिलं तर प्रितेश शिंदे बॉबी याच्या बॅट मधून येतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. शंकर लाड आणि रमेश गाडगे आप्पा आपले शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल अलंकार जाधवला. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर झाली आहे 13 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 13 वरती धावफलक जाऊन पडतोय. पहिला षटक संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अलंकारला दिला जातोय. मास्टर स्पोर्ट्स ची ब्रँडेड टी शर्ट जी मात्र दिली जाते शंकर लाड आणि रमेश गाडगे आप्पा यांच्या शुभ हस्ते अलंकारला दिला जातोय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. चार षटकांचे सामने आहेत. पहिला सामना आपण पाहिला, पळशील संघाने जिंकला. या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय सुरुवात तर चांगली राहिली आहे. 13 धावा बनवल्यात बिनबाद कोंडवी टीमने. गोलंदाजी मार्क वरती संकेत मोरे तात्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढचा बॉल सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल मिड विकेटला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक श्रीकांत त्याच्या हातातून झेल विसरलाय. एक धाव कंप्लीट. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील जर पाहिलं तर 14 वरती जाऊन पोहोचते. 14 धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कोंडवी विरुद्ध गोळेगणी अशी लढत सोपानदादा मोरे यांचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या हंगामामध्ये सोपानदादा मोरे 11 गोळेगणी संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. कित्येक स्पर्धामध्ये बक्षीस फेरीमध्ये देखील दाखल झाला. बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये बक्षीस फेरी त्यांनी गाठली होती. तिकडे देखील वैभव मोरेचा खेळ अत्यंत चांगला पाहायला मिळाला होता. संकेत मोरेचा खेळ, श्रीकांत भोसले सर्वांनी चांगला खेळ त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि आज देखील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषक निलेशदादा कोळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी स्पर्धा आजच्या दिवसामध्ये एक दिवसीय स्पर्धा आणि 16 संघ जे मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत.
बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा, कॅश प्राइज तेवढेच दिले जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सफल होऊन खेळायचा प्रयत्न, पायावरती बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. संकेत मोरे तात्याचा थांबून ठेवलंय फलंदाजाला बॉबीला, डॉट बॉल. धावसंख्या जी मात्र 14 वरती आहे. 2 बॉल वरती एकच धाव खर्च केली आहे. कोल्हापूर तालुकाचं क्रिकेट मात्र आपण जर पाहिलं तर अलीकडेच एक मोठी स्पर्धा रायगड जिल्ह्याची पार पडली, रायगड प्रीमियर लीग. त्यामध्ये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर हा संघ आपण पाहिला आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला पोलादपूर तालुक्याचे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. दुहेरीसाठी हा फटका होता, तिकडे मात्र बॉल असं वाटलं की घाळ झालाय, परंतु मिळालाय तिकडे 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या, बॉल जर सापडला नाही तर तिकडे 4 धावा दिल्या जातील, ग्राह्य धरल्या जातील. त्या 4 धावा तुम्हाला पळून पूर्ण कराव्या लागतील. जर बॉल मिळाला नाही, खेळाडूने हात वरती केला तर 4 धावा त्या ग्राह्य धरल्या जातील. या वेळेला फटका आलाय बॉबीच्या बॅट मधून, चांगला फटका, सुरेख फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला षटकार या मॅच मधील प्रितेश शिंदे बॉबीच्या बॅट मधून येतोय. सुरेख फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका या हंगामामध्ये या वर्षी या खेळाडूने चर्चेचा विषय बनलाय, चर्चा या नावाची होते. पुन्हा एकदा सफल होण्याचा प्रयत्न, पायावरती बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल देखील जर पाहिलं तर लेग बायचे एक सिंगल, धावफलकावरती धावफलक जर पाहिलं तर एकरी धावेने पुढे जात असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचतीये. धावा आल्या त्या षटकामध्ये. मागील मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर 40च्या पुढे धावा पाहायला मिळाल्या होत्या, त्या मात्र डिफेंड झाल्या नाही. या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर गोळेगाणी टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. हा बॉल समोरच्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली बॉलिंग संकेत मोरेची पाहायला मिळते. डॉट बॉल, डॉट बॉलने षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, धाव फलकावरती झाल्यात बिनबाद 23 धावा, 23. धाव फलकावरती 23 धावाच्या मात्र पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 44,444, आकर्षक अध्यक्ष चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 33,333, आकर्षक अध्यक्ष चषक दिला जातोय. आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील प्रत्येकी 15,555 आणि आकर्षक अशा अध्यक्ष चषकाच्या ट्रॉफी आपण देतोय. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक रोख रक्कम फलंदाजासाठी 3,000 रुपये, गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी 2,000 रुपये आणि ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. हॅट्रिक घेणारा गोलंदाज अलंकार जाधव जो मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आज देखील दत्ता मेहर सर, शशी मेहर सर, गणेश बाविस्कर सर यांना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा दाखवली जाते. आजच्या एक दिवसीय या स्पर्धेमध्ये 16 संघांचा सहभाग आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. वेगाने बॉल, त्यावरती फटका फसलाय, चेंडू हवे ते कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव तर कंप्लीट केली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. तिसरी धाव होईल का पूर्ण, परंतु 2 धावांवरती समाधान मानावं लागते. रोशन मोरे आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. गोळेगाणी टीम मध्ये किंवा खेळाडू अगदी कमी वयाचा नेहमी सातत्याने पाहायला मिळतो. ज्यावेळी खेळाडूंची कमी असते त्यावेळेला तो खेळाडू मैदानामध्ये उतरतो. संघाची धावसंख्या 25. यानंतरचा सामना दोन्ही संघातील हा बॉल मागे खेळाय फाईन लेगच्या दिशेने, बॉबीच्या बॅट मधून फटका येतोय, बॉल थांबणार नाही, निघून जातोय वेगानं. 4 धावांसाठी हा चौकार. हेच फटके खेळायचे होते त्याला पहिल्या षटकामध्ये 2 बॉल वरती, परंतु इकडे फटके आले नाही आणि आता तो मात्र यशस्वी झालाय. त्या फटक्यामध्ये फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवले. 4 धावा आल्या. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. अशीच फटकेबाजी चालू ठेवली तर एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल होऊ शकते, परंतु तेवढीच फलंदाजी देखील चांगली आहे. वैभव मोरे या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये त्याचं अर्धशतक, त्याच्या वैयक्तिक जास्तीच्या धावा त्याने याच मैदानामध्ये ठोकल्यात बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये, परंतु त्यांच्या विरोधात धावसंख्या उभी करावी लागेल आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरचा आहे. सोम भोसले साथ देतोय प्रितेश शिंदेला, बॉबीला. फुलटॉस होता, बॅट वरती कनेक्ट बरोबर झाला नाही, बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला
आणि झेल टिपलाय. पहिला धक्का बसतोय कोंढवी टीमला. प्रितेश शिंदे बॉबी आउट. तर या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळते जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रायगड जिल्हा, तसेच अध्यक्ष आपली माती आपली माणसं पोलादपूर या संघटनेचे अध्यक्ष, तसेच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक आणि ज्यांचा जन्मदिवस आहे त्याचा औचित्य साधून असणारी ही भव्य दिव्य अशी पावसाळी रबर बॉलची स्पर्धा, डॅशिंग नेतृत्व, तसेच जर पाहिलं तर किंग मेकर म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं, आई काळूबाईचा आशीर्वाद नेहमीच या व्यक्तिमत्वावरती राहिलाय आणि आई काळूबाई त्यांना उदंड आयुष्य देवो असं निलेदादा कोळसकर यांचं आगमन या ठिकाणी होतोय. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपल्याला आमच्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर ही तिसरी ओव्हर. विकेट मात्र आली आहे, विकेट आली आहे. सन्माननीय आदरणीय डॅशिंग नेतृत्व किंग मेकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रायगड जिल्हा, तसेच संस्थापक पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन, तसेच अध्यक्ष आपली माती आपली माणसं संघटना आदरणीय श्री निलेशदादा मनोहर कोळसकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी ही भव्य दिव्य पावसाळी स्पर्धा जी पाहायला मिळते. 3 ओव्हर नंतर बॅटिंगला जाणार. चला एक नवीन कोळेगणी संघाचा सोहम मैदानामध्ये दाखल झालाय. 9 बॉल बाकी शेवट. 3 ओव्हर नंतर तो बॅटिंगला जाऊ शकतो. बॉलिंग तो टाकू शकणार नाही. उशिराने दाखल झालाय त्यामुळे हा निर्णय जो मात्र दिला जातोय. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 29 वरती आहे. तुम्ही शॉट ठेवला का काय काय केलंय काय? 29 धावा धाव फलकावरती आहेत. धावसंख्या जर पाहिली तर सोहमने सुरुवात चांगली, प्रितेश मात्र फटकेबाजी करत होता तो बाद झाला आणि षटकार चौकार त्याच्या बॅटमधून जे मात्र पाहायला मिळाले तो बाद झाला. प्रितेशच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार, 2 चौकार आपण पाहिले. अगदी चांगली बॅटिंग करत होता आणि त्याचा अडसर दूर केला या षटकामध्ये रोशनने. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये संदेश सँडीला पाहतोय, संघाचा कॅप्टन. 22 धावा बाद करून झालाय बॉबी. हा बॉल देखील वेगानं पायावरती पंचांकडे अपील केली आहे, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल, निश्चित एक धाव मिळेल. लेग बाईची एक धाव. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन ची नियमावली LBW ची विकेट तुम्हाला दिली जाणार नाही आणि तीच अपील मात्र केली होती आणि पंचांनी फेटाळून लावल्या. लेग बाईची एक सिंगल धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 1 ने पुढे जातोय 30 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहिल्या. संकेत मोरेच्या या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर धावा रोखल्यात असंच म्हणावं लागेल. आणि एक महत्वाची विकेट देखील त्यांनी मिळवून दिली आहे रोशनने. बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा विकेट किपरच्या दिशेने सुरेख झेल टिपला. यस्टनच्या मागे वैभव मोरेने विकेट प्राप्त होते. या षटकामध्ये दुसरी 2 विकेट मिळवल्यात रोशनने आणि 2 धक्के दिलेत कोंढवी टीमला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अभिषेक. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या जी मात्र 30 वरती. असं वाटलं होतं की कुठेतरी धावसंख्या मोठी होऊ शकते, परंतु धावा रोखल्या त्या षटकामध्ये आणि 2 ब्रेक दिल्या, 2 विकेट काढून दिल्यात. ही जमेची बाब आहे गोलंदाजाकडून आणि गोळे गणित संघाकडून देखील. सोपानदादा मोरे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेहमीच हा संघ दाखल होतो कोणतीही स्पर्धा असू दे आणि चांगली चांगली कामगिरी सातत्याने करता येते. हा देखील बॉल आखूड टप्प्याचा होता. वेगाने चेंडू विकेट किपरच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय. षटकाची समाप्ती होते तिसऱ्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने धावा बनवल्यात कोंढवी टीमने. 2 बाद 30 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही जर पाहिलं तर एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रशांत कुमटेकर यांना आपण पाहतोय. द वॉल ही ओळख आहे बांद्र्यामध्ये आणि यशस्वी आयोजक म्हणून बांद्रा परिसरामध्ये कोलगेटच्या ग्राउंड वरती ते देखील एक मोठी स्पर्धा अलीकडेच पार पडली. वैभव मोरे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, परंतु व्यासपीठावरती ज्यांना पाहतोय अलीकडेच
आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्याचं जिल्हा अध्यक्ष पद महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचं त्यांच्याकडे राजसाहेब यांच्या माध्यमातून सोपवलं गेलं. तसेच जर पाहिलं तर आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्षपद, तसेच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक, डॅशिंग नेतृत्व, किंग मेकर आणि ज्यांच्यावरती नेहमीच आई काळूबाईचा आशीर्वाद लागलाय असे निलेदादा मनोहर कोळसकर साहेब यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. तर आपलं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आपल्या वाढदिवसानिमित्त नेहमीच कोणताही दिवस असू दे, दादांनी सांगितलं की स्पर्धा ही झालीच पाहिजे आणि माझ्या खेळाडूंना संधी मिळालीच पाहिजे आणि भरघोस वैयक्तिक पारितोषिक असणारी स्पर्धा नेहमीच दादांनी ठेवली आहे. हा व्हाईट बॉल, त्याच्यावरती एक सिंगल, या 2 धावा धावफलकावरती ज्या मात्र मिळत आहेत, धावसंख्या 2 ने वधारतीय. व्यासपीठावरती आपण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक निलेश कोळसकर यांना पाहतोय. तसेच जर पाहिलं तर अध्यक्ष साहेब संदीप कदम सरांना आपण पाहतोय व्यासपीठावरती. क्रिकेटमध्ये बदलाव आणण्याचं काम या व्यक्तिमत्वाने नेहमीच केलं. त्यांच्या पाठीशी देखील बरेचसे उभे राहिले खेळाडू आणि पोलादपूर तालुक्याचं दर्जेदार क्रिकेट आणि खेळाडू देखील घडले. आज गेली 6 वर्ष आम्ही हा तालुका पाहतोय, परंतु बदल झालाय या खेळाडूंमध्ये. हा बॉल देखील जर पाहिला तर सरळ निघून जातोय विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल. गणेशजी केसरकर यांचा मोलाचा हातखंडा या स्पर्धेमागे, कारण एक विशेष मेहनत त्यांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा कटरचा वापर सातत्याने केला जातोय वैभवच्या माध्यमातून. वैभवला बऱ्याच वेळेला आपण कमी गोलंदाजी करताना पाहतो, परंतु आज गोलंदाजी तो करतोय आणि चांगली गोलंदाजी. 33 धावा धाव फलकावरती आहेत. चला, सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था देखील असणार आहे आणि प्रत्येक वर्षी दादांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था असते. या दुपारच्या जेवणाची व्यवस्था दोन धावा म्हणजे अशा 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. या अवांतरच्या धावा मात्र वैभव खर्च करतोय. डॉट बॉल त्याने टाकलेत, परंतु अवांतर स्वरूपाच्या धावा देखील येत आहेत. संघाची धावसंख्या देखील जर पाहिलं तर 36 वरती धावून पोहोचले. ज्या धावा यायला हव्या होत्या शेवटच्या षटकामध्ये त्या मात्र अवांतरच्या स्वरूपाने धावा येत आहेत. त्या धावा रोखाव्या लागतील वैभवला. हा देखील बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न, परंतु पहा चांगली फिल्डिंग. वा, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय एक युवा आर्यन. हे दोन बंधू नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात या टीम मध्ये. चांगली फिल्डिंग. हा बॉल पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, खाली राहिला बॉल, पुन्हा एकदा चांगला स्टॉप केलाय. धावा वाचवल्यात मागे. धाव या ठिकाणी पूर्ण केलेली. एक धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेला या ठिकाणी फलंदाज बाद होईल. या एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील जर पाहिलं तर 38 धावा, 38. अजूनही जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल वरती एक मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्येकडे वाटचाल नेहमीच केली जाऊ शकते कोंडवी संघाकडून. प्रितेश शिंदे बॉबीच्या बॅटमधून 22 धावा आल्या. तो बाजल्यानंतर संघाची पडझड नेहमीच पाहायला मिळाली आहे आणि आता देखील तशीच पडझड झाली आहे. संघ कुठेतरी धावसंख्या जी मात्र मोठी होणार होती ती थांबली आहे आणि तिथून पुढे आता या 2 बॉलवरती सँडी कशा पद्धतीने धावा बनवतोय हे पाहावं लागेल. या बॉलवरती फटका आलेला नाहीये. तिकडे मात्र बॉल स्टॉप होईल. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक पोहोचेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा कंप्लीट केल्या. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 40 वरती पोहोचली आहे. अजूनही जर पाहिलं तर एका बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावा धाव फलकावरती. कीर्तिराज मैदानाच्या आतमध्ये तो मात्र दाखल होतोय. कोंडवी गावामध्ये देखील या संघाच्या माध्यमातून चांगली स्पर्धा अलीकडे टेनिस बॉलची पार पडली. येणाऱ्या हंगामामध्ये देखील टेनिस बॉलची स्पर्धा गावी होते. हा बॉल खराब बॉल. नो बॉल. नो बॉल आणि एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती. परागदादा दरेकर, नागेशदादा दरेकर यांच्या पडली आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील जेव्हा टेनिस बॉलची स्पर्धा होईल त्यावेळेला. चला, अ गटातील दोन्ही संघ पहिला सामना श्री रामवर्धनी कापडे आणि आई कालकाई मानाई हळदुले
त्या बॉलवरती फटका आला, एक धाव तर घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. फ्रीचा बॉल होता परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. तिसरी धाव पूर्ण होते का, परंतु होणार नाही. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे 41. 43 धावा झाल्यात. 44 धावांची आवश्यकता. पहिल्या मॅच मध्ये 45 केल्या होत्या, 46चं टार्गेट होतं, परंतु या मॅच मध्ये 43 केल्या, 44चं टार्गेट आहे गोळेगरी संघासमोर. 24 बॉल 44. चला गटातील पहिली मॅच श्री रामवर्धानी कापडे आणि आई काळकाई माना हळदुळे आपण आल्याची या ठिकाणी रिपोर्ट करा. चला कोंडवी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वैभव मॅच थांबवू नका. आदेश केसरकर यांना देखील नेहमी दादाच्या बरोबरीने आपण पाहतो. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर कुठे दादा असतील तिकडे आदेश केसरकर नेहमीच आम्हाला पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडत असताना व्यासपीठावरती दादाच्या बरोबरीने आदेश केसरकर यांना आम्ही नेहमीच पाहिलं. आज या स्पर्धेकडे विशेष लक्ष त्यांचं देखील असणार आहे. देवळे गावाला बिलॉंग करणारे सर्व मंडळी आज देवळे गावांची संख्या जास्तीची असणार आहे. कारण देवळे गावचे सुपुत्र, डॅशिंग नेतृत्व, किंग मेकर, अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष रायगड महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेचे रायगड जिल्ह्याचे, तसेच संस्थापक पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष, आपली माती आपली माणसं संघटनेचे आदरणीय डॅशिंग नेतृत्व निलेदादा मनोहर कोळसकर साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून असणारी ही भव्य दिव्य पावसाळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैभव मोरे आणि त्याच्या जोडीला संकेत मोरे तात्या. गोलंदाजी मार्क वरती प्रितेश शिंदे, बॉबी. 44 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांचे सामने. दुसरा सामना आपण पाहतोय. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन आयोजित असणारी स्पर्धा अध्यक्ष चषक 2026 याही वर्षी वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतोय. 12 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट रोजी नेहमी जर पाहिलं तर दादांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त असणारी पावसाळी रबर बॉल स्पर्धा. आज बुधवारचा दिवस आहे तरी देखील संघ वेळेत उपस्थित राहिले, सर्व ऑफिशियल उपस्थित राहिले आणि स्पर्धा यशस्वीरित्या चालू आहे. दुसरा सामना आपण पाहतोय. युट्यूबला देखील तेवढेच प्रेक्षक घर बसल्या कोणी ऑफिस मधून कुणी येतंय, आपण जिथे असेल तिथून ही स्पर्धा पाहताय tenniscricket.in वरती त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. वैभव स्ट्राइक एंड वरती
44 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये श्रीकांत भोसलेने 13 धावांचं शतक टाकलं. त्याच्यानंतर संकेत मोरेने 10 धावा. तिसऱ्या षटकामध्ये रोशन मोरेने 2 विकेट घेत केवळ 7 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये वैभव मोरेने धावा खर्च केल्या होत्या त्या 13. 43 केल्या. 44 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संकेत मोरे तात्या स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. तो नॉन स्ट्राईक एंडला वैभव मोरे. पहिला चेंडू घेऊन बॉबी. पहिलाच बॉल हा ट्रॅकवर होता पायावरती. इथे मात्र जर पाहिला तर शरीराचा वेध घेतला आणि थेट चेंडू जर पाहिला तर चेहऱ्यावरती आदळतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिल्याच बॉलवरती बीट केलाय. चांगली गोलंदाजी. आखूड टप्प्याचा बॉल होता परंतु अगदी वळून मारायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. सुरुवात चांगली केली बॉबीने पहिल्याच बॉलवरती. कोंढवी विरुद्ध गोळेगणी हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या मॅच मध्ये. सुरुवात चांगली करतोय. बॅटिंग करत असताना देखील सुरुवात चांगली केली परंतु आता बॉलिंग करताना देखील सुरुवात चांगली पाहायला मिळते. बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑनला बॉल थांबेल. पाणी आहे तिकडे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील तद्वार 2 धावा अर्जित केल्यात. 2 धावा मिळवल्यात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील जर पाहिलं तर पुढे जाते. सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालाय. 2 बॉल आणि 2 हे समीकरण पाहायला मिळते. सोपन दादा मोरे 11 गोळेगणी टीमचं. एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न. पायावरती बॉल बरस होतोय. मागे चेंडू विकेट किपरच्या दिशेने सँडी बॉल अडवेल. लेग बाईची एक धाव गणेशजी बाविस्कर सर यांच्या माध्यमातून कळविली जाते. नाशिक ते आता नेरुळ हा प्रवास आता नेहमीच राहणार आहे. गणेशजी बाविस्कर ज्या ज्या वेळेला मुंबई स्पर्धा पुढचा बॉल फटका या ठिकाणी फसलाय. विकेट मिळू शकते. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कीर्तिराज आणि त्याने झेल टिपलाय. मोठी विकेट आली आहे. वैभव मोरे हा देखील होतोय आता स्वस्तात बाद. पहिली मोठी विकेट. सोपानदादा मोरे 11 गोळेगणी याच मैदानामध्ये ज्याच्या नावावरती रेकॉर्ड होता 80 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. अर्धशतक त्याने ठोकलं होतं. तो मात्र आता बाद झालाय. शून्यावरती बाद होतोय. शून्याचा शिकार या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय वैभव मोरे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तुषार महाडिकला आपण पाहतोय बॅटिंग साठी दाखल होतोय 3ऱ्या क्रमांकावरती. बॅटिंग करावी लागेल तुषारला देखील या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. बॉबीने विकेट मिळवून दिले. वैभव मोरेची एक मोठी विकेट मिळवून दिल्या तर हा बॉल आल्या सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेतला. चेंडू सीमारेषा पलीकडे गेला आणि आल्या ठोकलाय. तुषार माडिकने चौकार. तो दबाव होता. विकेट आली होती परंतु पुढच्या बॉलवरती तो दबाव हटवलाय. तुषार माडिक मैदानामध्ये आला काय आणि त्याने चौकार ठोकला काय. संघाची धावसंख्या 4 ने 7 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. मॅच चांगली रंगणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल परंतु हा बॉल कटरचा वापर. बॉल बाहेर निघाला. डॉट बॉल. परंतु हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. व्हाईट बॉल चेक केला जाईल. अंपायर्स कॉल. अंपायरने हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवलाय. 44 धावांचं टार्गेट आहे. एक मोठी विकेट आल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 वरती आहे. चेक केला जातोय हा बॉल वाईड आहे की इट्स फेअर आहे. दत्ताजी मेहर आणि शशी मेहर हे 2 बंधू
आणि त्यांच्या जोडीला गणेशजी बाविस्कर सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये बिग बॅशची स्पर्धा देखील याच मैदानामध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनची पार पडली. ही दुसरी स्पर्धा आहे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनची. अध्यक्ष चषक निलेदादा कोळसकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. धाव फलकावरती जोडली जाते. धाव संख्या 8 वरती जाऊन पोहोचते. 8 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. क्लीन बोल्ड आणि पुढच्याच बॉल वरती विकेट मिळतीये. यश उद्ध्वस्त करतोय. प्रितेश शिंदे बॉबीला दुसरं यश मिळतंय या षटकामध्ये. वैभव देखील बाद झाला आणि तुषार माडित देखील आता बाद झालाय. तुषारने एक चौकार ठोकला आणि त्याच्यानंतर तो बाद झालाय. या षटकामध्ये 2 विकेट आले. धावसंख्या जी मात्र 8 वरती थांबली आहे. 8 ला 2 बाद. आता संपूर्णपणे जर पाहिलं तर दबाव दबाव आणि दबाव निर्माण झालाय गोळेगाणी टीम वरती. सुपनदादा मोरे 11 गोळेगाणी टीम दबाव खाली खेळते. 8 धावा धाव फलकावरती आहेत. 2 विकेट माघारी परतल्यात. चांगली गोलंदाजी प्रितेश शिंदे बॉबीची पाहायला मिळाली आहे. अ गटातील देखील सामने आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिला सामना श्रीरामवर्धनी कापडे आणि त्यांच्या विरोधात आई कालकाई मानाई हळदुले. त्याच्यानंतर श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द त्यांच्या विरोधात लंगोटी मित्र मंडळ करंजे. आणि तिसरा संघ श्री भैरी जोगेश्वरी क्रीडा मंडळ देवळे त्यांच्या विरोधात हनुमान नगर पोलादपूर. गोलंदाज सँडी आलाय. संदेश आणि पहिलाच बॉल जर पाहिला तर बीट केले संकेतला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. हा फुलटॉ सरळ बॅटने समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. एक धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक धाव एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 वरती पोहोचते. सँडीचं हे षटक. संघाचा कर्णधार संदेश जाधवला आपण पाहतोय. सँडी प्रणवला आपण पाहतोय बॅटिंगसाठी जो मात्र दाखल होतोय. या बॉलवरती देखील विकेट मिळते. सँडीला देखील यश मिळते या षटकामध्ये. प्रणव देखील खातं न खोलता बाद झालेला पाहायला मिळतोय. धावसंख्या 9 वरती आहे. 9 वरती स्थिरावली आहे. धावा बनत नाहीये. धावांसाठी धावा धाव करावी लागेल. दोन्ही बॅटर्सला आता मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत भोसले दाखल होतोय 5व्या क्रमांकावरती. 3 विकेट गमावल्यात. धावसंख्या जी मात्र 9 वरती थांबली आहे. 9 धावा धाव फलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जयजी भोसले सर यांचा आवाज देखील तुम्ही ऐकतायत. नुकतीच पार पडलेली रायगड प्रीमियर लीग पावसाळी स्पर्धा त्यामध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. आणि इंस्टाग्राम वरती त्यांच्या ज्या व्हिडिओ ज्या होत्या त्या बऱ्याचशा व्हायरल झाल्या आणि व्ह्यूवरशिप देखील तेवढीच चांगली मिळाली. हा विक्रम देखील त्या स्पर्धेमध्ये जय सरांचा देखील झालाय. त्या बॉलवरती खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक कीर्तिराज पोहोचेल. दुहेरीचा प्रयत्न. ही धाव अंगलट येऊ शकली असती परंतु थांबवलंय. चांगला कॉल दिला संकेत मोरे तात्याने. धाव केवळ मिळते ती एक. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचते. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने वाढतोय. त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल दोन्ही बॅटर्सला. श्रीकांत भोसले देखील बॅटिंग करू शकतो. त्याने देखील कित्येक स्पर्धांमध्ये बॅटिंग करत असताना सोपानदादा मोरे 11 गोळेगिरी टीमला विजय मिळवून दिलेत. परंतु आवश्यकता आता या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये तशी बॅटिंग करावी लागेल. संकेतला देखील तशी बॅटिंग करावी लागेल. खोलातला बॉल या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धाव मिळणार नाही. स्वतःच्या फलोत्तरमध्ये चेंडू सँडी अडवतोय. डॉट बॉल. या षटकामध्ये केवळ 2च धावा खर्च केल्या सँडीने आणि 1 विकेट देखील त्याला मिळाली आहे. चांगली बॉलिंग. हा ट्रॅकर संकेतच्या बॅट मधून फटका आलाय. आडव्या बॅटनं ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय आणि हा षटकार येतोय. थांबलाय संकेत मोरे. हो सांगतोय मी थांबलोय. मी मॅच फिनिश करू शकतो. मी देखील माझ्या टीम वरती
माझ्या टीमवरचा विश्वास आहे आणि तो मी सार्थ ठरू शकतो हेच त्याने सांगितले आणि षटकार शेवटच्या बॉलवरती ठोकलाय. असं वाटलं हे षटक कमी धावांचं होईल परंतु या षटकामध्ये देखील धावा 8 आल्यात आणि एक विकेट देखील आली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 8च्या सरासरीने 16 आणि धावा विकेट गेल्यात त्या 3. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायच्या त्या अजूनही जर पाहिलं तर इथून पुढं 44 चा पाठलाग करत असताना 28 धावा इथून पुढे करायच्यात. 12 बॉल मध्ये 16 केल्यात. 12 बॉल मध्ये अजून 28 करायच्या. धावा बनवू शकतात. श्रीकांत भोसले देखील मोठे फटकेबाजी करू शकतो. गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय कीर्तिराज. कीर्तिराज आलाय. आखडून टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती फ्लॅट स्ट्रोक. श्रीकांत भोसलेच्या बॅट मधून सांगितल्याप्रमाणे हा देखील त्याच्या बॅट मधून येतो षटकार. चर्चा तीच चालू होती की व्यासपीठावरती आमच्या समालोचन कक्षामध्ये की श्रीकांत भोसले मोठे फटके खेळू शकतो आणि त्याने अशा मॅचेस कित्येक वेळा जिंकून दिल्यात. तो फटका त्याच्या बॅट मधून आलाय. आता 22 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 22. प्रत्येक बॉल मागे 2 ची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. हा देखील फटका आलाय. सुरेख फटका. दुसरा लगातारचा खणखणीत दणदणीत धमाका दुसरा देखील पाहायला मिळतोय. श्रीकांत भोसले ऑन फायर. षटकार. मॅच खुली केली आहे. सामना आता ओपन केलाय असंच म्हणावं लागेल. 2 मोठे फटके आलेत. जिथं 28 ची आवश्यकता होती 12 बॉल मध्ये 2 बॉल वरती 2 मोठे फटके आलेत. आता आवश्यकता आहे ती 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता. खोंडवीच्या बाजूने सामना होता परंतु 2 मोठे फटके. परंतु सामन्याला कलाटणी भेटली. सँडीच्या शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला संकेत मोरे तात्याने आणि तिथून आता कॉन्फिडन्स दोन्ही खेळाडूंकडे आलाय. 3 षटकार आलेत. लगातारचे 3 षटकार आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. खेचून मारायचा होता परंतु इथं मात्र फटका फसलाय. स्वतः कीर्तिराज झेल टिपतोय. विकेट मिळतीये. महत्वाची विकेट आली आहे. 2 षटकार आले होते परंतु नंतरच्या बॉलवरती विकेट. श्रीकांत भोसले आउट. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय कोंडवी टीमचा परंतु आता मॅच जर पाहिली तर 9 बॉल 16 आली आहे. 9 चेंडू 16. मॅच संपलेली नाहीये. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. श्रीकांतने 2 षटकार मारून मॅच मध्ये घेऊन आलाय. त्याचं काम त्याने केलंय परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलास. कैलासला आपण पाहतोय बॅटिंग साठी दाखल होतोय. 9 बॉल 16 ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीम मॅच सोडणार नाहीये सहजासहजी. हा बॉल चांगला आहे. खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आता कीर्तिराजने कमबॅक करून दिलाय. विकेट मिळाली. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. 8 बॉल 16 हे समीकरण आता पार करायचंय. 8 बॉल आणि 16. 2 बॉल महत्वाचे असणार आहेत. एक मोठा फटका खेळायचा आहे कैलासला देखील. हा देखील बॉल धुंडोरे साजनाचा पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क पुन्हा एकदा झालेला नाहीये. 2 सलगचे डॉट बॉल. जिथं 2 षटकार आले त्याच्यानंतर विकेट आणि नंतरचे 2 डॉट बॉल कमबॅक करून देणारे कोंडवीच्या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहेत. आता शेवटचा बॉल बाकी आहे. 7 बॉल आणि 16 ची आवश्यकता. ज्या बॉलवरती फटका आलाय टॉप आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक सँडी गाई केली. एक टप्पा घेतला. बॉल मामलीच्या पलीकडे गेला. अति गाई संकटात नाही हेच म्हणावं लागेल. 4 धावा चौकार. जागेवर उभा राहिला असता सहज झेल मिळाला असता परंतु पुढे गेला आणि बॉल त्याच्या मागे गेला. 4 धावा आल्या. आता सामना आलाय 6 बॉल 12 धावांवरती. 6 चेंडू 12 धावा. सन्माननीय आदरणीय किंग मेकर डॅशिंग नेतृत्व निलेदादा मनोहर कोळसकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी ही पावसाळी 1 दिवसीय रबर बॉलची स्पर्धा. 16 संघांचा सहभाग. बक्षिसांची रेलचेल. रोख रक्कम प्रथम क्रमांक 44,444. द्वितीय पारितोषिक 33,333.
चतुर्थ आणि तृतीय क्रमांकासाठी 15,555 आणि आकर्षक अशा भव्य दिव्य ट्रॉफी पाहायला मिळत आहेत. मालिकेवरसाठी कॅश प्राइज 5,000 रुपये, फलंदाज रोख रक्कम 3,000 रुपये, गोलंदाज क्षेत्ररक्षक रोख रक्कम 2,000 आणि ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहतायत. रोहन मोरे गोलंदाजी मार्क वरती शेवटचा षटक. हा बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. कळवले धावा अवांतर. पुन्हा एकदा टाकावं लागेल बॉल. आता सामना 6 बॉल आणि 11 वरती आलाय. 6 चेंडू 11. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. रोहन यांच्याकडे क्षमता आहे. रोहन देखील कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. एकमेव अनुभवी खेळाडू कोणवी टीम मध्ये रोहनला आपण पाहतो. आता हा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने त्याच लाईन अँड लेंथ वरती. खराब गोलंदाजी. 2 सलगचे वाईट बॉल. 6 बॉल 10 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. सहा बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे विजयासाठी. हा बॉल मागे फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ केला. एक धाव तर कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. दुहेरीचा प्रयत्न होईल आणि इथं मात्र पहा ही धाव. विकेट सॅक्रिफाय करावी लागेल कारण संकेतला माहिती मी मॅच जिंकून देऊ शकतो. एकच धाव मिळेल. आता सामना येऊन पोहोचलाय तो 5 बॉल आणि 9 धावांवरती. विकेट आली आहे. कैलास बाद झालेत. 5 बॉल 9. वेदांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवलं होतोय. 5 बॉल 9 असा सामना आलाय. दरवर्षी निलेदादा यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ऑफिशियल अंपायर्स कॉमेंटेटर यांच्यामध्ये लकी ड्रॉ कुपन होतं. परंतु यावर्षी दादांनी सांगितलंय की आहे यावर्षी देखील. चला अंपायर्स कॉमेंटेटर साठी देखील आता लकी ड्रॉ कुपन आहे. स्मार्ट वॉच अंपायर्स आणि कॉमेंटेटर यांच्यामध्ये लकी ड्रॉ. आलोर फुलटॉस समोरच्या दिशेने खेळाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्यात. मॅच मात्र जर पाहिले तर आता कुठे आली. शेवटचे बॉल बाकी आहेत ते 3 बॉल मध्ये करायच्यात त्या 7. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. मॅच होऊ शकते. एक मोठा फटका खेळायचा आहे. संकेत मोरेने षटकार मारला हे विसरून चालत कामा नये कारण तो शेवटचा षटकार मारला त्याच्यानंतर कमबॅक पूर्णपणे झालेलं पाहायला मिळालं. 3 बॉल 7 ची आवश्यकता. तात्या मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आघाडीसाठी आलेला त्याने एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला. षटकार त्याच्या बॅट मधून आला. येणारे शेवटचे 3 बॉल 7 ची आवश्यकता. रोहन यांच्याकडे देखील क्षमता आहे. त्या बॉलवरती स्क्वेअर कट करायचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होतोय का. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत का. परंतु पाहावं लागेल. दुसरी धाव अंगलट आली आणि संकेत मोरे धावबादच्या रूपामध्ये बाद. एकही धाव मिळणार नाही. एक शॉट म्हणजे कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आणि विकेट देखील आली आहे. पहा मॅच कुठे होती. 3 बॉल 7 वरती. पॉइंटच्या दिशेने चेंडूला कापलं परंतु तिकडे एक धाव शॉट. विकेट आली. स्वतःची विकेट देखील गमावली. आता मॅच आली आहे 2 बॉल 7. 2 चेंडू 7. दोन बॉल मध्ये 7 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सिद्धांत. शैलेश शेलार यांचे देखील आगमन या ठिकाणी होते. आपलं शैलेश हार्दिक स्वागत. रमेश आपलं देखील हार्दिक स्वागत. 2 बॉल 7 ची आवश्यकता. एक मोठा फटका. सिद्धांत
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळाय, एक धाव तर कम्प्लीट. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु ही धाव देखील अंगलट. आता मॅच आली आहे 1 बॉल आणि 6 धावांवरती. 1 बॉल 6 ची आवश्यकता. एक बॉल 6 ची आवश्यकता. जर श्रीकांत भोसले उभा राहिला असता तर मॅच फिनिश झाली असती, परंतु तो त्याने घाई केली तो फटका खेळण्याची. अगदी बाहेर चाललेला बॉल तो फटका खेळत होता. तो बाद झाल्यानंतर संघाची पडझड ही मात्र झाली. 2 षटकार मारले होते, मॅच मध्ये घेऊन आला होता श्रीकांत, परंतु तो बाद झाला आणि जी पात्र पडझड कायम पाहायला मिळते. येणारे बॉल शिल्लक आहेत एक बॉल मध्ये 6 ची आवश्यकता. चला बॅट्समन, तर हा षटकार मारून मॅच फिनिश केली तर निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1 बॉल 6 ची आवश्यकता. नवीन बॅटर, दोन्ही नवीन बॅटर आहेत मैदानामध्ये, वेदांत आणि सिद्धांत. एक बॉल 6 ची आवश्यकता. बॅटर जाऊ कोऱ्यातच आहे, षटकार जाऊ शकतो. एक चांगला बॉल टाकायचा आहे रोहनला, चांगली बॅट फिरवायची आहे वेदांतला. वेदांतला हिरो बनण्याची संधी या बॉल वरती आहे. 1 बॉल 6 ची आवश्यकता. 1 बॉल 6 धावा. आडव्या बॅटनं ऑन साइडला ती चर्चा होती की डावकुऱ्याचा बॅटर्स आहे आणि तेव्हा हा षटकार मारून मॅच जिंकून देऊ शकतो. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ज्यांचा वाढदिवस आहे निलेश कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून सर संदीप कदम यांच्या शुभ हस्ते दिला जाईल हा पुरस्कार. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण सिद्धांत वेदांतला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि वैभव मोरे याच्याकडून 500 रुपये, 1000 रुपये वैभव मोरे कडून, 1000 रुपये निलेश कोळसकर यांच्याकडून 1000 रुपये, असं 2000 रुपये कॅश प्राइज. चला टॉस साठी दोन्ही टीम. चला या वेदांत या मॅचचा हिरो 2000 रुपयाचं कॅश प्राइज. वैभव मोरे 1000 आणि मला वाटतं वैभव मोरे यांचे बंधू आहेत. चला टॉस साठी या वैभव. हाडला कोंडवी टीम शेवटपर्यंत तुम्ही झुंज दिली तर चांगला खेळ गोळेगणी टीमचा. सोपान दादा मोरे 11 गोळेगणी या मैदानामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत सामने घेऊन गेलेत आणि जिंकलेत देखील. चला या टॉस साठी केवनळे टीम, नाही पळचिल टीम अलंकार लवकर या. एवढा कन्फर्म होता का आधीच पाठवायचं त्याला? चला या वेदांत या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण चला या संदीप सर आपण